ती रोज स्टेशनवर त्याची वाट पाहायची, पण तो कधीच तिच्याकडे पाहत नव्हता. एक दिवशी ती अचानक गायब झाली आणि त्याच दिवशी त्या मुलाच्या मोबाईलवर एक मेसेज आला. तुला प्रेम कधी समजलं नाही, पण आता उशीर झालाय. त्या एका मेसेजनंतर त्याचं आयुष्य पूर्ण बदलून गेलं. काय झालं त्या मुलीचं आणि शेवटी त्यांना प्रेम मिळालं का? ही स्टोरी शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय तुम्ही उठू शकणार नाही. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन कथेमध्ये. मुंबईच्या गर्दीने भरलेल्या शहरात दररोज लाखो लोकांची स्वप्न धावत होती. प्रत्येकजण स्वतःच्या आयुष्यासाठी झगडत होता. त्या गर्दीतच राहत होता आर्यन, एक साधा पण खूप मेहनती मुलगा. आर्यन एका छोट्याशा कंपनीत काम करत होता. सकाळी लोकल पकडणं, दिवसभर काम करणं आणि रात्री थकून घरी परतणं, हेच त्याचं आयुष्य होतं. पण गेल्या 6 महिन्यापासून त्यांच्या आयुष्यात एक गोष्ट रोज घडत होती. दररोज सकाळी 8:20 एक मुलगी त्याला दिसायची. लांबसडक केस, डोळ्यांमध्ये शांतता, चेहऱ्यावर गोड हास्य आणि हातात नेहमी एक पुस्तक. ती मुलगी रोज त्याच्याकडे पाहून हलकंसं हसायची, पण आर्यन मात्र तिला पूर्णपणे इग्नोर करायचा, कारण त्याला प्रेमावर विश्वास नव्हता. त्याच्या आयुष्यात आधी एकदा प्रेम आलं होतं आणि त्याच प्रेमाने त्याला खूप मोठा धोका दिला होता. म्हणून त्याने ठरवलं होतं आता आयुष्यात कोणावर प्रेम करायचं नाही. त्या मुलीचं नाव होतं अन्वी. अन्वी रोज त्याच्या स्टेशनवर उभी राहायची. आर्यन ट्रेनमध्ये चढला की थोड्या अंतरावर उभी राहून त्याला पाहायची. एका दिवशी अचानक ट्रेनला जोरात धक्का बसला आणि अन्वी पडणार इतक्यात आर्यनने तिचा हात पकडला. पहिल्यांदाच त्यांच्या नजरा एकमेकांना भिडल्या. अन्वी हलकसं हसली. थँक यू. आर्यन काही न बोलता तिथून बाजूला गेला. त्या दिवसानंतर अन्वी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागली. कधी हवामानाबद्दल, कधी पुस्तकांबद्दल, कधी गर्दीबद्दल, पण आर्यन नेहमी छोट्या उत्तरात बोलणं संपवायचा. एका दिवशी अन्वीने विचारलं, तुम्ही नेहमी इतके शांत का असता? आर्यन म्हणाला, कारण लोकांवर विश्वास ठेवणं मी खूप आधी सोडलंय. हे ऐकून अन्वी काही क्षण शांत झाली. ती म्हणाली, सगळे लोक सारखे नसतात. आर्यन हसला. हे डायलॉग फक्त चित्रपटात चांगले वाटतात. त्या दिवसानंतरही अन्वी त्याच्याशी बोलणं बंद करत नव्हती. हळूहळू आर्यनलाही तिची सवय होऊ लागली. त्याला तिचं हसणं आवडू लागलं, तिचं बोलणं, तिचा निरागसपणा, तिचं वेड्यासारखं छोट्या छोट्या गोष्टींवर खुश होणं. सगळं त्याच्या मनात घर करू लागलं. एक दिवस पावसाळ्याचा होता. मुंबईत जोरदार पाऊस पडत होता. स्टेशनवर खूप गर्दी होती. अन्वी छत्री विसरली होती. आर्यनने पहिल्यांदाच स्वतःहून तिच्याजवळ जाऊन विचारलं, घरी कसं जाणार? अन्वी हसली. पावसात भिजत जाईन. आर्यनने त्याची छत्री तिच्याकडे दिली. दोघे एकाच छत्रीतून चालू लागले. त्या काही मिनिटांमध्ये आर्यनच्या आयुष्यात पुन्हा रंग भरायला सुरुवात झाली. त्या दिवसानंतर त्यांची मैत्री वाढत गेली. ते रोज स्टेशनवर भेटू लागले. कधी चहा, कधी वडापाव, कधी समुद्रकिनारी फिरणं. आर्यन आता आधीसारखा राहिला नव्हता. तो पुन्हा हसायला लागला होता. त्याच्या आयुष्यात आनंद परत आला होता. एका दिवशी अन्वीने विचारलं, तुला समुद्र एवढा का आवडतो? आर्यन म्हणाला, समुद्र सगळं ऐकतो, पण कोणालाच काही सांगत नाही. अन्वी त्याच्याकडे पाहत राहिली. ती मनातल्या मनात त्याच्या प्रेमात पडली होती, पण आर्यन अजूनही त्याच्या भावना लपवत होता. त्याला भीती वाटत होती पुन्हा एकदा मन तुटण्याची. एक दिवस अन्वी स्टेशनवर आली. आर्यनला खूप बेचैनी वाटू लागली. दुसऱ्या दिवशीही ती आली नाही. तिसऱ्या दिवशीही नाही. आता आर्यन पूर्णपणे अस्वस्थ झाला होता. तो सतत तिचा विचार करत होता. त्याने पहिल्यांदाच जाणवलं तो अन्वीवर प्रेम करू लागला होता. चौथ्या दिवशी अचानक त्याच्या मोबाईलवर एक मेसेज आला. कधी कधी काही लोक उशिरा समजतात की कोणीतरी त्यांच्यावर खरंच प्रेम करत होतं. मेसेजच्या शेवटी फक्त एक नाव होतं, अन्वी. आर्यन घाबरला. त्याने लगेच कॉल केला, पण फोन बंद होता. तो वेड्यासारखा स्टेशनवर धावला. तिथे एक वृद्ध चहावाल्याने त्याला एक लिफाफा दिला. ती मुलगी तुझ्यासाठी ठेवून गेलीये. आर्यनचे हात थरथरत होते. त्याने लिफाफा उघडला. त्यात एक पत्र होतं. प्रिय आर्यन, मला माहिती आहे तू भावना व्यक्त करू शकत नाहीस, पण मी तुझ्या डोळ्यांमध्ये माझ्यासाठी प्रेम पाहिलंय. माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. मला ब्लड कॅन्सर आहे. डॉक्टर म्हणाले मी जास्त दिवस जगणार नाही. म्हणून मी तुझ्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतलाय, कारण मला तुझं आयुष्य दुःखाने भरायचं नाही. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव,
कोणीतरी या जगात तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं होतं अन्वी. हे वाचून आर्यनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. तो लगेच त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचला जिथे अन्वी ॲडमिट होती. पण तिथे पोहोचल्यावर डॉक्टरांनी सांगितलं ती काही तासापूर्वी इथून निघून गेली. आर्यन पूर्णपणे तुटून गेला. तो दिवस-रात्र तिला शोधत होता. रेल्वे स्टेशन, समुद्रकिनारा, त्यांची आवडती चहाची टपरी, सगळीकडे. पण अन्वी कुठेच दिसत नव्हती. एक रात्री तो समुद्रकिनारी बसला होता जिथे ते दोघं रोज बसायचे. अचानक त्याला मागून आवाज आला, समुद्र अजूनही सगळं ऐकतो का? आर्यनने मागे वळून पाहिलं. अन्वी त्याच्यासमोर उभी होती, कमजोर पण चेहऱ्यावर तेच गोड हास्य. आर्यन धावत जाऊन तिला मिठी मारली. त्याच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. तू मला सोडून का गेलीस? अन्वी हलकसं हसली. कारण मला भीती वाटत होती. तू तुटशील म्हणून. आर्यन म्हणाला, तुझ्याशिवाय मी आधीच तुटलो होतो. त्या रात्री पहिल्यांदाच आर्यनने तिच्यासमोर प्रेम व्यक्त केले. आय लव्ह यू अन्वी. खूप खूप प्रेम करतो तुझ्यावर. अन्वीच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, मी या शब्दांची खूप दिवसापासून वाट पाहिली. त्या दिवसानंतर आर्यनने अन्वीला कधीच एकटं सोडलं नाही. तो तिच्या प्रत्येक उपचारात तिच्यासोबत राहिला. तिच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी तो वेड्यासारखा प्रयत्न करायचा. कधी तिला पावसात फिरायला घेऊन जायचा, कधी रात्री समुद्रकिनारी बसून गाणी म्हणायचा. अन्वी म्हणायची, माझ्याकडे आता जास्त वेळ नाही. पण आर्यन म्हणायचा, आपल्या प्रेमासाठी एक आयुष्यही कमी पडेल. एक दिवस डॉक्टरांनी सांगितलं, ट्रीटमेंटला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतोय. आर्यनच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद आला. अन्वी हळूहळू बरी होऊ लागली. महिने गेले आणि अखेर तो दिवस आला जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं, अन्वी आता पूर्णपणे सेफ आहे. आर्यन आनंदाने रडू लागला. त्याने लगेच अन्वीचा हात पकडला आणि समुद्रकिनारी तिला घेऊन गेला जिथे त्यांची प्रेम कहाणी सुरू झाली होती. सूर्य मावळत होता. समुद्राच्या लाटा शांत होत्या. आर्यन तिच्यासमोर गुडघ्यावर बसला. त्याने खिशातून एक रिंग काढली. अन्वी, आयुष्याने मला खूप दुःख दिलं, पण तू मला पुन्हा जगायला शिकवलंस. माझ्याशी लग्न करशील? अन्वीच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. ती हसत म्हणाली, हो, कायमच तुझी राहीन. समुद्राच्या लाटांमध्ये त्यांचं प्रेम आणखी घट्ट झालं. काही महिन्यांनी दोघांचं लग्न झालं. ते पुन्हा रोज स्टेशनवर जायचे जिथे त्यांची पहिली भेट झाली होती. अन्वी हसत म्हणायची, जर त्या दिवशी ट्रेनला धक्का बसला नसता तर आपली प्रेमकहाणी सुरूच झाली नसती. आर्यन हसायचा. कधीकधी आयुष्य आपल्याला धक्का देतं, फक्त योग्य व्यक्तीशी भेट व्हावी म्हणून. दोघं हातात हात घेऊन समुद्राकडे पाहत उभे राहायचे. कारण आता त्यांना माहिती होतं, खरं प्रेम कितीही उशिरा मिळालं तरी ते आयुष्य सुंदर करून जातं. ज्यांच्यावर खरं प्रेम असतं त्याला कधीच सोडू नका. कारण वेळ निघून गेल्यावर फक्त पश्चाताप उरतो, प्रेम नाही. खरं प्रेम दिसायला साधं असतं, पण ते आयुष्य बदलून टाकण्याची ताकद ठेवतं. मंडळी, ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.